काम चालू केलं आहे नाही. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आपण आज आलो आहे शिवेगावामध्ये श्री आंबरी बाबा यांचा भंडारा. तर मित्रांनो, मुलाखत खूप छान झालेली.
तर पाहायला विसरू नका. सबस्क्राईब करा. कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा. लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, मातीचा सुगंध, भंडाऱ्याचा भडका, बैलांचा वेग, गावचा उत्साह आयोजित शिवेगाव. तर मित्रांनो, शर्यत यात्रा ही खूप मस्त होणार आहे. आणि शिवेगावचं पहिल्यापासून सामाजिक कार्यक्रम असो, यात्रा असो, क्रिकेटचे सामने असो, अति उत्तमरित्या पार पाडले जातात. नियोजन हे खूप छान असतं. तर मित्रांनो, सहकार्य करा. घाट हा 2 दिवस राहणार आहे. तर घाटामध्ये आनंद लुटण्याचं काम करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव तात्यावर रामचंद्र शिवेकर, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष. आणि आपल्या शिवेगावातली परंपरा आहे, बैलगाडा शर्यत आणि आखाडा हे कार्यक्रम परंपरेपरीने चालू आहे. तर शिवेगावामध्ये आज 16-17 तारखेला बैलगाडीची शर्यत आहे आणि 18ला जंगी आखाडा आहे. आणि टोकन हे 13 तारखेला घेतले जातील. शक्यतो 300 टोकनपर्यंत आयोजन झालेलं आहे, कारण 2 दिवसाचा घाटाचं नियोजन आहे. बरं, आता मला सांगा, या गावची जी घाटाची परंपरा आहे ही किती वर्षापासून आहे? ही परंपरा आमच्या आज पंजाबच्या अगोदरपासून आहे, परंपरा आहे. बैलगाडीची शर्यत आखाडा हे परंपरा आहे. आणि बारोड्याचा कार्यक्रम असतो आणि भंडारा आहे. भंडाऱ्याच्या निमित्तानं जेवण असतं पूर्ण गावात, पाहुण्यांसाठी, गाववाल्यांसाठी महाप्रसाद कायम परंपरेचा चालू येतो. बरं, आता आयोजन कसं आहे घाटाचं? आता नियोजन असे, शासनाच्या नियमाप्रमाणे बैलांना मारहाण करणे नाही. एखाद्याचे चाबूक काठी जर मारले, त्याचा गाडा आम्ही बाद करून यात्रा कमिटीने बाद करू शकतो. आणि निर्णय असा राहील, यात्रा कमिटी गाव पातळीवरती हा निर्णय पूर्ण अंतिम राहील. माझे नाव समाधान शिवेकर, मी या गावचा रहिवासी आहे. रामगिर भाऊ आमरे बाबा यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भांडाऱ्याचा कार्यक्रम आहे. 16 तारखेला घाट आहे, 17 तारखेला एक घाट आहे. पहिला दिवस 16 तारीख, दुसरा दिवस 17 तारीख. टोकन हे 13 तारखेला होतील. आणि पहिल्या दिवशी घाट हा 8 वाजता चालू आहे. पहिला गाडा 8 वाजता पळेल. 1 ते 200 गाडे पळवले जातील 16 तारखेला. आणि 201 ते 350 म्हणजे 150 गाडं 17 तारखेला पळवले जातील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजता घाट चालू होईल, कारण की दुसऱ्या दिवशी गावची यात्रा आहे. पहिल्या दिवशी फक्त गाडे पळवले जाणार आहे, दुसऱ्या दिवशी हारतुरे आहे सकाळी 8 वाजता. त्यामुळे घाट उशिरा चालू करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी 150 गाडे पळवले जाणार आहे. ही सर्व गाडा मालकांनी नोंद घ्यावी. बरं, इनामाचं स्वरूप कसं असणार आहे? इनाम पहिल्या नंबरला 65,000 आहे, दुसऱ्याला 55,000 आहे, तिसऱ्याला 45,000 आहे, चौथ्याला 35,000 आहे. 1 नंबर फायनलला 2 व्हीलर आहे, 2 नंबर फायनलला 2 व्हीलर आहे, 3 नंबर फायनलला 21,000 आहे, 4 नंबर फायनलला 15,000 आहे, 5 नंबर फायनलला 11,111 रुपये, 6 नंबर फायनलला 10,000 रुपये, 7 नंबर फायनलला 7,500 रुपये, 8 नंबर फायनललाही 7,500 रुपये. आणि सर्वात आतून येणाऱ्या गाड्यासाठी एक भव्य 7 फुटी चषक आहे 2 दिवसात सर्वात आतून येणाऱ्या गाड्यासाठी. आणि फायनलचा इनाम 2 दिवसात विभागून दिला जाईल. बरं, आता मला सांगा, घाट किती फूट राहणार आहे? घाट 390 फूट राहणार. मी विनायक कुशाबा शिवेकर, आता मला सांगा ग्रामस्थ आहे. मला सांगा की आता जे पाहुण्यांची गाड्या येणार आहेत, उन्हाचा चटका पाहता असं वाटतं की बाबा ऊन जास्त झाले, तर जी बैल येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कसं नियोजन केलेलं आहे? या ठिकाणी झाडं आहे भरपूर आहे. त्यानंतर काही ठिकाणी आपण बैलांना बांधण्यासाठी रावठे टाईप नेट टाकणार आहे. आणि या ठिकाणी जे बैल झुपणार आहे त्या ठिकाणी सुद्धा नेट टाकून सावलीचं जेणेकरून बैलांना पण आणि माणसाला पण ऊन न लागण्याची ग्रामस्थ दक्षता घेणार आहे.
आणि त्या ठिकाणी बैलांना चाऱ्याची पण आवश्यकता जी आहे, शक्यतो बैल ज्याचा टोकन आहे त्याप्रमाणेच बैल येतात. पण जर टाइम लागला किंवा ज्याला फायनलला झुपायचं आहे अशा बैलांना चाऱ्याची व्यवस्था पण ग्रामस्थ करतात. रामदास सातपुते, मी गावचा एक कार्यकर्ता आहे. शिवे गावात ही पारंपरिक आणि शिवे गावात सर्वात जुनी आणि नामवंत घाट म्हणलं तर मावळ पट्ट्यात हाच आहे. शिवे गावामध्ये घाट भरतो आणि गाड्यांची सिस्टम अशी राहील का टोकन प्रमाणेच गाड्या घेतल्या जातील. याच्या व्यतिरिक्त कोणी मध्ये किंवा आधीमध्ये घेणार नाही किंवा बाकीच्या ज्या सुविधा आहे या सर्व गावांनी उपलब्ध करून दिलेल्या आहे. तरी गाड्या मालकांनी आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची नम्र विनंती. शासनाच्या नियमानुसार सर्व गाड्या पळवल्या जातील. तर आता मला सांगा की गावामध्ये गाड्या आहेत तुमच्या पण, पहिले त्यांना प्राधान्य देणार की पाहुण्याच्या गाड्यांना प्राधान्य देणार? पहिलं पाहुण्यांना प्राधान्य देणार. गावच्या गाड्यांना पण टोकन आहे आणि जुगलबंदी पण गावचे गाड्या पळवले जाणार आहे. बरं मला सांग, टोकन पद्धतीने गाडी पळवले जाणार की आधी मध्ये पळवले जाणार? नाही, टोकन पद्धतीनेच गाड्या पळवल्या जाणार. नमस्कार, मी अजित चांगदेव शिवेकर. आता तुमचं 3ऱ्या वर्षाचं जे गाडी आहे त्याचं कसं नियोजन करणार आहे? 3ऱ्या वर्षासाठी आम्ही 2 विभागामध्ये नियोजन करणार आहे. पहिल्या दिवशी जे गाड्या असेल म्हणजे काय असेल 10-12 ते पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी काय असेल 10-12 गाडी ते दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार आहे. त्यानंतर 12 ते त्यांचा वेळ 12 ते 1 पर्यंत 3ऱ्या वर्षासाठी आम्ही टू व्हीलर ठेवलेली होती. तर टू व्हीलरच्या मानकऱ्यांसाठी म्हणजे 3ऱ्या वर्षाच्या मानकऱ्यांसाठी 12 ते 1 हा वेळ दिलेला आहे. 12 ते 1 वेळ या वेळेमध्येच त्यांनी उपस्थित राहायचंय. त्याच्या व्यतिरिक्त लेट झाले तर त्यानंतर त्यांना 3ऱ्या वर्षाच्या मानकऱ्यांमध्ये धरले जाणार नाही. याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यायची. बरं आता मला सांगा की तुमचं गाठ भरणार आहे तर खाली झुपणीला कसं असणार आहे, वरती आळ्यामध्ये कशी पोरं थांबणार आहे? अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे नियम घालून दिलेले आहेत त्यानुसार व शासनाने जे आपल्याला नियमावली दिलेली आहे त्यानुसार आपण सर्व नियमावली आळ्यामध्ये मुलांचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आळं ज्या शासनाने जसं आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आळ्याचं नियोजन सुंदर केलेलं आहे. खाली घाटामध्ये शिस्तीत गाडी झोपण्यासाठी सर्व ग्रामस्थ असतील, तरुण कार्यकर्ते असतील, सर्व कार्यकर्ते आपल्या सर्व पाहुण्यांना सहकार्य करतील व घाट शांततेत व योग्य पद्धतीने नियमानुसार पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ, अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, सर्व यात्रा कमिटी असेल, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ सर्व सहकार्य करतील. बरं आता मला सांगा अलाउन्सर कोण असणार आहे, गडाळ मास्टर कोण असणार आहे? गडार मास्तर आमच्या गावचे सर्व जाणते मंडळी आहे त्यांनी सर्वांनी मिळून समाधान शिवेकर नेहमीप्रमाणे तेच चालवाप्रमाणे तेच असतात. यावर्षी देखील त्यांना सर्व गावांनी आपण पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत शांतारामजी गडदे यांना सुद्धा आपण सर्व ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे निशाणावर सागर गावचेच व्यक्ती आहे, गावचा एक कार्यकर्ता आहे सागर शिवेकर म्हणून, त्यांचे आपण हे केलेलं आहे. तो सालावतप्रमाणे तोच असतो, यावर्षी देखील तोच असेल. अलाउन्सर माऊली पिंगली नाही ना माऊली पिंगळे अलाउन्सर मंडळींमध्ये संतोषजी खेंगले असेल, त्यानंतर माऊली तळेकर, शिवाजी शेठ कावरे हे सर्वांना आपण विनंती केलेला आहे. त्यानंतर गोरखजी बच्चे हे सर्व अजून जे येतील सर्वांचा अजून कॉन्टॅक्ट चाललेला आहे. जे असतील ते सर्वांना आपण आमंत्रित करणार आहे. बरं तुम्ही वेळात वेळ काढून मला 10-15 मिनिटाचा एक चान्स दिला तुमच्या घाटाची मुलाखत घेण्यासाठी, तर तुम्हाला दोन्ही घाटासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.